नमस्कार. तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे मी काय करते. पण मी तुम्हाला हे सांगते, की मी 90sमधल्या एका अभिनेत्रीचा मेकअप करते आहे. त्यांचं नाव काय आहे आणि त्या कोण आहेत हे मला तर माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असलं तर कमेंट करा. तर सर्वात अगोदर मी मिडल पार्ट करून घेतला आहे. नंतर दोन्ही साईडचे माझ्या हिशोबाने केस समोर काढून घेतलेत आणि राहिलेले बॅक साईडचे केस तर त्याचा आपल्याला खूप मोठा फब बनवायचा आहे. कारण त्यांचे ज्या अभिनेत्री किंवा ज्या हिरोईन्स होत्या त्यांचे खूप मोठे मोठे पफ असायचे आणि मला त्यांचाच लूक क्रिएट करायचा होता. त्यामुळे मग मी काय केलं आहे, की छान असा पफ काढून बघितला आणि फर्स्ट टाईम आयुष्यात मी असा पफ बनवला, पण तो खरंच खूप छान आला होता. खूप छान अप्रतिम. मी ज्याची म्हणजे हे पण नव्हती केली इच्छा की तो असा होईल, बट तो झाला होता. नंतर राहिलेले 2 साईडचं आहे ना, ते पण थोडंसं फुगवूनच पपमध्येच अटॅच करायचे, वेगळे अटॅच करायचे नाही. मी पण तसंच केलं आहे आणि मला फुगवायची जरूरत नाही, कारण मी नेहमी असे पफ पाडत असते 2 साईडचे 2, त्यामुळे ते व्यवस्थित पडले होते. आणि खरंच मी सांगते खूप कठीण गेलं मला हा लूक बनवायला. खूप माझ्यामागे खूप धावपळ झाली. माझा सेल्फी स्टिक जे असतं, ट्रायपॉड असतं ना, ते तुटून गेलं होतं. पण कसंबसं करत मी हा बनवलं, कारण मी एवढे सगळे मेहनत घेतली होती आणि मला माझी घेतलेली मेहनत पाण्यात घालवायचीच नव्हती. म्हणून मी कसं का होईना पण केलं आहे. आणि खरंच सांगते, आपण भारतातल्या महिला आहोत. मी याच्या अगोदर सांगितलं आपण खूप जुगाडू आहोत. मला हेअर कर्ल करायचे होते समोरचे, बट नाही का माझ्याकडे ते मशीन वगैरे नव्हतं. म्हणून मग मी काय केलं, असं लायटर गॅसवरती गरम केलं. खराब झालेलं लायटर आहे आणि नंतर बघा किती छान होतं. तर तुम्हालाही करायचं असलं ना, तर तुम्ही असं करू शकता. फक्त थोडं सांभाळून, चटका वगैरे लागायला नको. आणि बघा किती सुंदर वेणी दिसत होती. मला खूप आवडली आणि मला तरी वाटलं की मी त्यांच्यासारखी हेअरस्टाईल वगैरे केली. मेकअप पण थोडासा छान झाला होता आणि मला आवडतो. मी तसाच मेकअप केला होता. लायनर फक्त त्यांच्यासारखं लावलं होतं, थोडंसं लाँगमध्ये विंग्ससारखं. आणि मला जेवढं जमलं मी तेवढा प्रयत्न केला. तुम्हाला जर खरंच हा लूक आवडला असेल तर तुम्ही याला एक लाईक देऊ शकता आणि कमेंटमध्ये सांगा वाटल्यास त्या 19